नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर छानपैकी सुरुवात करूया आता. सकाळ केव्हाचीच झालेली आहे, तर आता वाजत आहे 9:30. तर त्याच्यानंतर आधी सगळी कामं करून घेतलेली आहेत, कपडे वगैरे बाकीचे सगळे झाले, झाडझूड वगैरे. त्याच्यानंतर म्हटलं चला आता पोछा वगैरे मारते. आज शुक्रवार आहे म्हणून, आणि शुक्रवारी शनिवारी अशा काही वाराला कधी मग रोज थोडंफार मीठ वगैरे टाकत असते मी पाण्यामध्ये. आज त्याच्यामध्ये मीठ, गोमूत्र आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि संपूर्ण घरात पोछा मारायचा. असं गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी आवर्जून करायचं. आणि बाकी डेली मी फक्त मीठ वगैरे टाकत असते पाण्यामध्ये. मीठ टाकून पुसलं म्हणजे आपल्या घरातली अशा पद्धतीने पोछा वगैरे मारला तर घरातली सगळी निगेटिव्हिटी जाते आणि पॉझिटिव्ह वाइब्स येतात. त्याच्यामुळे असं करायचं असतं. आणि मीठ टाकलं म्हणजे मिठाने सगळे जर्म्स वगैरे मरतात, म्हणजे सायंटिफिक कारण सांगितलं तर त्याच्यामुळे मीठ वगैरे टाकायचं. सगळं अशा पद्धतीने पोछा मारला ना तर घरात छान असं वातावरण राहतं, पॉझिटिव्ह वाटतं. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाकून आपण कधीही पोछा मारायचा आहे. आपण लिक्विड टाकतच असतो, आपल्याकडे जे डेटॉल असेल व काही लायझॉल वगैरे जे यूज करत असाल ते आपण टाकतोच, पण त्याच्यासोबत हे सुद्धा टाकायचं आणि छान असा पोछा मारून घ्यायचा. म्हणजे छान असं घरातलं शुद्ध असं वातावरण होऊन जातं. मग असं पोछा वगैरे, तर त्या पद्धतीने मी ते पोछा वगैरे मारून घेत आहे घरामध्ये. सकाळी पाणी वगैरे येतं, मग मुलं शाळेत जातात तेव्हाच उठलेला असतो 5:30ला, पण म्हटलं चला थोडंसं लेटच सुरू करूया, कारण एवढे सकाळी मोबाईलमध्ये सुद्धा चार्जिंग वगैरे नव्हती. मग चार्जिंगला लावलेला होता, चार्ज झाला. मग म्हटलं चला आता शूट चालू करूया आणि लावला. आणि मग कामही राहिली होती, म्हटलं मग बोलता बोलता कसं होणार, मग शूट करायला ठेवून दिला आणि म्हटलं नंतर व्हॉइसओव्हर करूया. कारण घरातली कामं सगळी राहिलेली होती आणि आजच्या दिवशी भरपूर एक्स्ट्रा पण कामं असतात, म्हणून मग खूप लेट होतं. मग पोछा वगैरे मारून घेतलेला आहे आणि किचन वगैरे आता क्लीन करून घेणार आहे मी. जी थोडीफार चहाची भांडी वगैरे होती, काही नाश्त्याची, चहाची, ती सगळी मी ते वॉश करून घेत आहे. कारण बाकीची भांडी वगैरे झाली आहे, पाणी आलं होतं तेव्हाच. आणि किचन वाटे सकाळी एकदा धुवून स्वच्छ झालेला आहे, पण यूज झाला की परत मग त्याला साफसफाई करावीच लागते. म्हणून म्हटलं आधी सगळ्यात आधी इथे भांडे वगैरे धुवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे पुसून घेणार आहे मी परत. हे बघा सगळे आवराआवर करून घेत आहे. आणि आज काय टिफिन वगैरे नव्हता, यशची एक्झाम चालू आहे मी तसंच सांगितलं. आणि अजून सगळी साफसफाई वगैरे नवरात्रीची राहिलेली आहे, तर तीसुद्धा क्लिनिंग करायची आहे. पण बाकी हे बघू, आताच गणपतीत वगैरे केलेलं होतं तर मग थोडीफारच असणार आहे. आणि पाऊस तर इतका आहे, खूप पाऊस आहे, पावसामुळे पण बाकीची कामं नाही होत त्याच्यासाठीच. कारण भांडे वगैरे छान असे सुकत नाही, हवा वगैरे येत नाही तर पाऊस नसतो, तर आतमधून तर झालेलीच आहे. मग म्हटलं काढूया. तर आता किचन ओटासुद्धा क्लीन करून घेत आहे मी. सकाळी 2 वेळात धुवून झालेला आहे तो, आता छानपैकी कपड्याने स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे. आणि जी भांडी होती तीसुद्धा आवरून ठेवून देते. आता रॅकला स्टँडला लावली ना, थोड्या वेळ पाणी वगैरे त्यांचं निथळलं की मग नंतर मी स्टँडला लगेचच लावून देते. कारण बघतायत तुम्ही तर किचन ओटा किती लहान आहे, त्याच्यावर सगळं ठेवता जमत नाही, त्याच्यासाठीच. मग त्याच्यात आज शुक्रवार आहे, शुक्रवार असल्यावर मग जो आपला कळस असतो शुक्रवारी, मंगळवारी अशा पद्धतीने त्याचं पाणी वगैरे चेंज करून घ्यायचं. आणि छानपैकी तुम्ही बघितलंच, नारळाला मस्त असं कोंब आलेला आहे. तर त्याला मी कपडा गुंडाळून ठेवलेला होता जो रेड कलरचा आहे, तो काही आता मी काढणार नाही आहे. तर त्याच्यावर पाणी टाकत असलं ना तर छान मस्त त्याला असं कोंब आलेला आहे. तर आधी पण येऊन गेलेले आहेत 2-3 वेळा. मी ते तिकडे लावले होते मंदिरामध्ये वगैरे, इकडे काही खाली लावले नाही. तर आता कलशाला इथे हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहे. हळदी कुंकवाची 5 बोटे वगैरे ओढून घ्यायची आणि छानपैकी स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे. आंब्याची पानं वगैरे आणायची राहिलेली होती, तर ती बाकी आहेत लावायची, तर ते नंतर लावणार आहे. तर अशा पद्धतीने नारळाला जर कपडा वगैरे लावून ठेवला तर छानपैकी असा कोंब येतो, म्हणजे नारळावर असा ओलावा असतो ना, तर त्याच्यामुळे छान कोंब येतो त्याला ओलावा राहिला की. आणि शुक्रवारी आणि मंगळवारी त्याचं पाणी वगैरे चेंज करून द्यायचं. आणि डिशवर खाली स्वस्तिक वगैरे काढून घेते. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्या डिशमध्ये असे तांदूळ वगैरे टाकून मग ठेवू शकता, पण पावसाळ्यामुळे ते सगळे खराब होतात ना, त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे नाही ठेवलेले आहेत आणि फक्त कळस ठेवलेला आहे स्वस्तिक काढून. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठेवू शकता. कलशामध्ये आता फक्त हे ठेवून घेतलं, पण मध्ये पूजा करायची वगैरे बाकी होती तर तीच मी ते करून घेणार आहे. हळदी कुंकू वगैरे टाकून घ्यायचं, एक सुपारी असते आणि त्याच्यात एक नाणं टाकून घ्यायचं असतं आणि फुलं वगैरे. तुम्हाला
आवडत असेल त्या पद्धतीने करा, नाही तर मग नागवेलीची पानं आणून लावली तरीही चालतं, आंब्याची पानंही लावली तरीही चालतं. पण आता ते नंतर आणणार आहे, थोड्या वेळाने नंतर लावेल मी. आज शुक्रवार आहे तर त्याच्यामुळे शुक्रवारची पूजा वगैरे सगळी करून घ्यायची आहे. इथे पूजा वगैरे करून घेणार आहे. दर शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची आपण पूजा केली गेली पाहिजे. जशी लक्ष्मीची करतो त्याच पद्धतीने अन्नपूर्णा मातेची पूजा करायची. म्हणजे घरात आपल्या किचनमध्ये गॅसची पहिल्या जमान्यात राहत होते, पहिल्या काळामध्ये की चुला वगैरे असायचा, पण चुल्यावर रोज ते लोक आधी पूजा करायचे, नंतर स्वयंपाकाला सुरुवात व्हायची. सकाळी सकाळी मी आमच्या आजीला बघितलेलं आहे करताना. तर म्हणून म्हटलं चला आपणही, आपला गॅस असला तरी काय आहे, तर आपण पूजा करून घ्यायची त्याची, कारण त्याच्यावरच आपण सगळं बनवत असतो. तर तीच आपली अन्नपूर्णा माता आहे. तर गॅसची पूजा वगैरे करायची आणि साईडला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची तांदळामध्ये आणि मग पूजा करायची अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची इथे पूजा करून घ्यायची. तांदळात ठेवून घेतली, मग त्याच्यानंतर त्याला फुलं वगैरे व्हायचे आणि गॅसवर सुद्धा स्वास्तिक काढून घेतली, मग ते पूजा वगैरे करून घ्यायची, फुलं वगैरे ठेवायचे. आज काही मार्केटमधून फुलं, आता पाऊस चालू आहेत, खूप पाऊस आहे सध्या, तर काही फुलं वगैरे भेटत नाही. त्याच्यामुळे मग हेच घरचे होते, बाहेर गेलेलंच नव्हतं तर मार्केटला, म्हणून फुलं वगैरे आणलेलीच नव्हते. मग खाली फुलांची झाडं वगैरे आहे तिथून आणली आणि ती पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आजची देवपूजा सतीशन त्यांनी केली होती, रांगोळी वगैरे मी काढून घेतली होती. नंतर हे बघा, मग त्यांनी मला पानं वगैरे आणून दिले आंब्याचे, ते मी इथे कळसावर ठेवून घेतलेली आहेत आणि पूजा वगैरे झालेली आहे छानपैकी. आणि उंबऱ्यावर हळदीचं लेपनही करून घेतलेलं आहे. ते काही शूट नाही घेतलं तुमच्यासोबत, भरपूर वेळा मी सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ केलेलाच आहे. मग तो आज सिंपल पद्धतीने असं उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं होतं. तर स्वास्तिक काढून घ्यायची, हळदीचं लेपन जरूर करायचं, उमल्याला चांगलं असतं. त्याच्यानंतर मग आज दुपारच्या स्वयंपाकाची सुरुवात. आज खूप घाई गडबड आहे, असं सगळे कामं असली की मग खूप गडबड असते. मग त्याच्यामुळे मी आता इथे सोयाबीनची भाजी वगैरे बनवून घेत आहे. खूप छान आणि टेस्टी लागते. सोयाबीन आज सगळ्यात आधी पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि छानपैकी त्याला उकळून घ्यायचं. आणि ते लवकर उकळले जातात आणि तुम्ही जर भिजत ठेवता तर ते सुद्धा टाईम लागतो. आपल्याला जर आठवण नसली तर असेच पाण्यामध्ये उकळून घ्यायचे त्यांना मीठ टाकून, आणि उकळले की त्याच्यात गाणे ते काढून घ्यायचे आणि वरून थंड पाणी वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि साईडला मी इथे कढी वगैरे करून घेते. साईडला कढी बनवून घेणार आहे मी. आज कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला आता इथे मोहरी टाकून घ्यायची आहे, म्हणजे राई. छानपैकी आपण त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर छानपैकी मिक्स करायचं आहे. आणि पेस्ट वगैरे बनवूनच ठेवलेली होती, म्हणून मग स्वयंपाकाला थोडासा आपला तेवढाच टाईम वगैरे वाचतो. पेस्ट असली की ती आपल्याला 8 दिवसासाठी तरी चालत असते. मग छानपैकी मिक्स करायचं आहे. मग त्याच्यात थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आणि ते झालं की त्याच्यानंतर मी इथे दही छानपैकी पाण्यामध्ये हे करून घेतली होती, ढवळून घेतली होती. त्याच्यामध्ये 1 चमचा चण्याचं पीठ टाकून घेतलेलं होतं. आता ते सगळं त्याच्यात टाकून दिलेलं आहे. कढी बनवताना मीठ अगदी कढी छानपैकी उकळून झाली की लास्टमध्ये बंद करायचं असतं ना आपल्याला, त्या टायमालाच कढीमध्ये मीठ टाकायचं. त्याच्या आधी मीठ नाही टाकायचं, नाही तर कढी वगैरे फाटते, ती अशी पाणीसारखी होते मग. तर लास्टमध्येच मीठ वगैरे टाकणार आहे. कढी वगैरे छान उकळायला लागली आहे आणि आपले सोयाबीनसुद्धा बॉईल छान होऊन झालेले आहेत. एका गाळणीमध्ये काढून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी टाकलं. तुम्ही फक्त सोयाबीनसुद्धा बनवू शकता. आणि इथे मी ते कोबीज काट करून घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा. त्याच्यात तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि त्याच्यात कांदा टाकून घेतलेला आहे. छानपैकी कांदा असा परतून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी रंगावर. आणि त्याच्यानंतर जे सोयाबीन होते ते आपण बॉईल करून घेतलेले आहेत ते तिथे कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करायचं आहे. चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं, म्हणजे थोडासा असा सोयाबीनला क्रिस्पीनेस वरून आलं ना, तर खूप टेस्टी लागतात ते खाण्यासाठी. म्हणजे तेलामध्ये छान परतले जातात. म्हणून जी कोबीज वगैरे सोबत तुम्ही बनवणार असेल तर सगळ्यात आधी त्याच्यात सोयाबीन टाका, त्याच्यानंतर कोबीज टाकायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी इथे सगळे सोयाबीन छानपैकी इथे परतून घेतलेले आहे तेलामध्ये. आणि कांदा आणि सोयाबीन छानपैकी एकजीव झालेले आहेत. त्याच्यानंतर आता हा कोबीज कट करून घेतला होता मीडियम साईजचा, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी छान बारीक मस्त कट करून घ्यायचा आहे आणि तो मिक्स करायचा आहे. तर त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि मी एका साईडला चमचा घेतले आहे, कारण मग म्हटलं उलटणीने मिक्स करता करता ते सांडत होतं त्याच्यामुळे. तर आधी तो आपल्याला जास्त दिसतो, नंतर थोडाफार त्याला शिजला की मग कमी होऊन जातो तो. तर छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात चवीपुरतं थोडंसं मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि नंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि मिरची पावडर वगैरे जे आपले रूटिंग मसाले असतात ते कधी पण कोणत्याही भाजीमध्ये नंतर टाकायचे, कारण ते जळून जातात खाली. तर अद्रक लसूणची पेस्टसुद्धा नंतरच टाकायची. तर आता मीठ आणि हळद टाकल्यावर त्याला छानपैकी शिजू द्यायचं आहे, झाकून द्यायचं, कारण कोबीचं पाणी वगैरे त्याला सुटणारच आहे. तर त्याच्याने छान तो होऊन जाईल, परतून जाईल आणि शिजेलसुद्धा. तर टोमॅटो वगैरे टाकून घेतलेला आहे, झाकून ठेवलं होतं मी, ताट काढून घेतला, त्याच्यानंतरच अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे. तर एवढं तुम्हाला खूप टाईम लागतो ते मग दाखवलं नाही, मी स्किप केलं तेवढा भाग. तर म्हटलं मग छान आता अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो मिक्स करून घेतला. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे 1 ते 1.5 चमचा, तुम्ही किती खाता त्यानुसार घ्या, आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सोयाबीनचं जसं मॅगी मसाल्याचं पाऊच भेटतं तसं सोयाबीनचं पाऊच भेटतं, ते सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. खूप टेस्टी अशी लागते भाजी. तुम्ही फक्त सोयाबीन जरी बनवले तरीसुद्धा तुम्ही नुसते त्याला खाऊ शकता, फक्त चमच्याने चपातीसोबत नसेल खायचे, नाही खाल्ले तरीही चालतं. तर अशा पद्धतीने ही छान अशी भाजी होते आणि घरातही सगळ्यांना आवडते, म्हणून म्हटलं आज दुपारच्या टायमाला हीच भाजी बनवली. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. की पाऊस पडतो आहे तर गरमागरम मी भजी बनवत होती. बाकी सगळ्या भज्या तर आपण बनवतच असतो, पण म्हटलं चला तुमच्यासोबत अगदी छान नवीन अशी भजी शेअर करूया. छानपैकी पापडची भजी मी बनवत आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. तर चला बघून घेऊया जास्त न बोलता की पापडची भजी मी कशी बनवत आहे. अगदी साधी सिंपल आहे भजी, तर चला बघून घेऊया लवकरात लवकर. इथे एक भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धी वाटी मी इथे चण्याचं पीठ टाकून घेते. त्याच्यानंतर याच्यामध्ये अगदी क्रिस्पी अशी आपली भजी होण्यासाठी इथे मी 5 चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अजवाईन टाकून घ्यायचं इथे अर्धा चमचा. थोडीशी इथे हळद टाकायची, अगदी चिमूटभर. थोडीशी धना पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. थोडीशी इथे हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून घ्यायची इथे बारीक कट करून थोडीशी आपल्याला. अगदी चिमूटभर आपल्याला इथे सोडा टाकून घ्यायचा आहे, अगदी चिमूटभर टाकायचा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून. आपल्याला आपण भजीचं जसं बेटर बनवतो ना, सेम तसंच करायचं आहे. लागेल तितकं पाणी घ्यायचं, लागतं तोपर्यंतच टाकायचं, एकसाथ पाणी नाही घ्यायचं, थोडं थोडं टाकायचं आणि छान असं याच्याने फेटून घ्यायचं आहे. आपल्याला चांगलं याच्याने मिक्स करायचं आहे, थोडं 2 ते 3 मिनटं बघा. अशा पद्धतीने छानपैकी याला आता फेटून घेऊया आपण पिठाला. अशा पद्धतीने छान याला असं फेटून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटापर्यंत. तर अशा पद्धतीने मी ते आहे, याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची, जास्त पातळ नाही करायचं. हे बघा तर छान झालेलं आहे. थोडं याला साईडला ठेवूया आपण. आता इथे हा उडदाचा पापड घेतलेला आहे, त्याला कट करून घ्यायचं आहे आपण. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता. मी हे बघा अशा पद्धतीने इथे कट करून घेत आहे. असं कट केलं आहे, याला आता असं कट करून घेते मी. ते अशा पद्धतीने इथे कट द्यायचा आहे. तर हे बघा इथे छानपैकी इथे पापड कट करून घेतलेले आहेत मी, हे बघा. तर आता आपण हे पिठामध्ये हे मिक्स करू. इथे तेल गरम करायला ठेवलं होतं, गॅस हाय फ्लेमवर केला होता. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण इथे आता पापडची भजी बनवून घेऊया. तर हे बघा आता हे पीठ आहे, याच्यामध्ये हे पापड अशा पद्धतीने पकडायचा आणि असा पिठात
लावून घ्यायचा, हे बघा. आणि याचं असं पीठ निघालं की छान इथे आता तेलात सोडून घ्यायचं आहे. हे बघा, पिठात असा पापड मिक्स करायचा आणि छानपैकी याच्यात सोडून घ्यायचा आहे. 2-3 तुम्हाला जितकं टाकायचं असेल तितके तुम्ही याच्यात टाकू शकता. भजी सोडायची आहे तेलामध्ये. हे बघा, अगदी छान अशी टम्म फुगून येते आणि खूप टेस्टी लागते खाण्यासाठी. आता छान भजी आपल्याला क्रिस्पी होते ना, तोपर्यंत तळून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर नाही करायची भजी कधी पण, स्लो याच्यावरच भजी तळून घ्यायची आहे. खूप छान क्रिस्पी अशी होऊ द्यायची. जास्त गोल्डन पण नाही करायची आणि खूप छान अशी आपली पापडची भजी तयार होते. मस्त लागते गरमागरम. तर हे बघा, छानपैकी दोघीकडून क्रिस्पी अशी मस्त झालेली आहे. तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याचं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे, मग काढायचे ताटात. आणि खूप टेस्टी अशी भजी होते बरं का ही. हे बघा, आता दुसऱ्या सुद्धा अशाच पद्धतीने आपण इथे बनवून घेऊया. अशी पिठामध्ये टाकून घ्यायची भजी, पापड सॉरी. आणि असं पूर्ण पीठ लपेटून घ्यायचं त्याला आणि तेलात सोडायचं छानपैकी. अगदी सोपी आहे करायला आणि खाण्यासाठीही टेस्टी. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं दिलं म्हणजे घरातले छान आवडीने खातात. तर अशा पद्धतीने मी इथे भजी बनवून घेते. आता याला छान क्रिस्पी होतं तोपर्यंत मस्त इथे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, अगदी छान अशा फुलतात आणि मीडियम फ्लेमवर मस्तपैकी क्रिस्पी होतं तोपर्यंत तळून घेते. आपली भजी छान इथे मस्त क्रिस्पी झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. तर आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आणि गरमागरम पावसाळ्यात याची छान अशी पापडची भजी आपली तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी छान अशी आपली भजी तयार झालेली आहे. आणि ती सुद्धा पापडची अगदी मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. हे बघा, आणि तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा मग सॉससोबत सुद्धा याला एन्जॉय करू शकता. छान असे पावसाळ्यात मस्तपैकी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी अगदी छान आणि टेस्टी लागते. आणि बनवायला सुद्धा अगदी साधी सिंपल आहे आणि खूप मस्त तयार होते. ही मी तुम्हाला दाखवते तोडून. तर हे बघा, मस्त अशी भजी तयार आहे आणि छानपैकी अशी क्रिस्पी तयार होते ती. हे बघू शकताय तुम्ही. या पद्धतीने अशी मस्त आपली भजी तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. हे बघा, तर अशा पद्धतीने आपली भजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये अशा पद्धतीने भजी आणि तुमच्या घरातल्यांना द्या. बघा काय रिॲक्शन असते ती. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा की तुम्हाला कशी वाटली. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला शेवटपर्यंत.